का जेलमध्ये गेला होता तुम्ही? 14 महिने अंडर ट्रायल म्हणून राहावं लागले. जेलमध्ये गेल्यावर कसं वाटतं? IPS होतो. जेलच्या कपडे काढू झरतीतून जातो तेव्हा तो माणूस म्हणून मेलेला असतो. बरेच असे अशी भाईगिरी करणारे असतात बाहेर, जेलमध्ये गेल्यावर रडतात. भले भले मोठे मोठे भाई कुणीतरी तंबाखू द्या रे तंबाखू म्हणून भीक मागताना पाहिले. जेलचं जेवण बिना मिठाचं असतं. फाशी अर्डात सर्वात चांगलं जेवण मिळेल. त्या फाशी अर्डात दिवस काढणं, उद्या मारणार की परवा मारणार याचाच विचार करत माणूस जातो. जे जल्लाद हा माणूस असतो, ती फाशीचा दोर 2-3 आठवडे लोण्यामध्ये बुडवून ठेवला जातो. कसाब असं म्हणाला होता की बस एक बार बख्श दो, तर नोबडी रिॲक्ट. येरवडा हॉन्टेड प्लेस मध्ये येतो. येरवडा जेलमध्ये कसाबचं बुट. जगामध्ये कसाबला कुठं गाडलं, कुणाला स्टोरी सांगण्यात आली नाही, ती लपून राहिली. तुरुंगात व्यसनं केली जातात. नॉर्मल माणूस पण तंबाखू खाल्ला. तुम्ही पण खाल्ला होता? मी तंबाखू नाही खाल्ली, मी सिगरेट ओढली आणि ज्याची मी कबुली माझ्या पुस्तकात दिली. DSK पण होते तुमच्या बरोबर. दोघांचाही संसार मोडून पडलाय. जेलमधून चिठ्ठ्या बाहेर जातात, आत येतात. येरवडा जेलमध्ये एक चिठ्ठी बाहेर पाठवायचा रेट 500 रुपये होता.